नमस्कार. आर.आर.सी. नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपलं सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आर.आर.सी. ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. हिंदू नववर्षाच्या स्वागताची तयारी झाली पूर्ण. राजेश्वर मंदिरातून गुढीपाडव्यानिमित्त भव्य यात्रेचे आयोजन. जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प केला गेला सादर. कृषी, शिक्षण आणि समाज कल्याणवर विशेष भर. ईदपूर्वीच अकोल्याच्या बाजारपेठेत रौनक. प्रत्येकाची रात्रीतून होते मोठी खरेदी. शिवसेनेची मशाल सोडून 4 नगरसेवकांच्या हातात धनुष्यबाण. शिवसेनेतील बंडखोरी मागे भाजपचा हात असल्याचा संशय वाढला. दक्षतानगर उड्डाणपुलावर 4 चाकी जळून खाक. तेल्हारा बस स्थानकात एसटी बस थेट फलाटावर चढली. आता सविस्तर बातम्या. शहरात सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या संस्कृती संवर्धन समितीच्या वतीने अकोला नगराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिरातून गुढीपाडव्याला सकाळी 7 वाजता हिंदू नववर्षाचे स्वागत करण्याकरिता यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. पारंपरिक वेशभूषेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. हिंदू नववर्ष स्वागत यात्रा राजराजेश्वर मंदिर, विठ्ठल मंदिर चौक, काळा मारुती, सिटी कोतवाली, गांधी चौक तहसील ऑफिस, श्री राणी सती धाम, गुरुद्वारा, न्यू राधाकिशन प्लॉट मार्गे अशोक वाटिका येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मदनलाल धिगरा चौकातून टॉवर चौक, रतनलाल प्लॉट चौक, नेकलेस रोड मार्गे सिव्हिल लाईन चौकातून जवाहरनगर चौक, 12 ज्योतिर्लिंग मंदिर तेथून राऊतवाडी मार्गे जठारपेठ चौकातून संकल्प ढोल पथकाच्या सोबत सातव चौक मार्गे बिर्ला लेआउटमधील जलाराम मंदिर येथून मार्गक्रमण करत समारोप बिर्ला राम मंदिर येथे होणार आहे. तत्पूर्वी तेथे रामरक्षा पठण देखील होईल. यात्रेच्या मार्गात येणाऱ्या सर्व मंदिरांना ध्वज प्रदान करण्यात येणार आहे. अकोला जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पीय सभेत सन 2025 ते 26 चे सुधारित आणि सन 2026 ते 27 चे मूळ अंदाजपत्रक सादर करण्यात आले. ग्रामीण भागाच्या विकासाचा कणा असलेल्या या अर्थसंकल्पात कृषी, शिक्षण आणि समाज कल्याण विभागासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षात एकूण 67 कोटी 72 लाख जमा अपेक्षित असून त्यापैकी 41 कोटी 34 हजार रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेला आगामी वर्षासाठी सुरुवातीची शिल्लक महसुली जमा आणि भांडवली जमा मिळून एकूण 49 कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. शासनाच्या नियमानुसार जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नातून विविध विभागांसाठी निधी राखून ठेवण्यात आला आहे. ग्रामीण पाणी पुरवठा देखभाल व दुरुस्तीसाठी, समाज कल्याण, मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी निधी, दिव्यांग बांधवांच्या उन्नतीसाठी निधी, महिला सक्षमीकरणासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. अकोला जिल्हा हा प्रामुख्याने कृषी प्रधान असल्याने शेतकऱ्यांचे हित केंद्रस्थानी ठेवून कृषी विभागाने प्रस्तावित केलेल्या सर्व योजनांना सन 2025 ते 26च्या अर्थसंकल्पात स्थान देण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील बळीराजाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. प्रशासनाने वैधानिक बाबींची पूर्तता करत असतानाच ग्रामीण पायाभूत सुविधा आणि वंचित घटकांच्या विकासाचा समतोल साधण्याचा प्रयत्न या संकल्पातून केला गेला आहे. पवित्र रमजान महिना आता शेवटच्या टप्प्यात आला असून सर्वजण ईदचा चंद्र दिसण्याची प्रतीक्षा करत आहेत. येत्या शनिवारी 21 मार्च रोजी ईद उल फितरचा सण साजरा होण्याची शक्यता आहे. जसजसा ईदचा दिवस जवळ येत आहे तसतशी अकोला शहरातील मोहम्मद अली रोडवर कापड बाजार आणि इतर बाजारपेठांमधील रौनक वाढत चालली आहे. केवळ अकोला शहरच नव्हे तर शेजारी तालुक्यातील नागरिकही खरेदीसाठी अकोल्यात येत आहेत. शहराच्या मोहम्मद अली रोडवर प्रामुख्याने ईदचा बाजार भरतो, जिथे रात्री उशिरापर्यंत गर्दी पाहायला मिळत आहे. कापड दुकाने, पादत्राणे, अत्तर, टोपी आणि शेवयांच्या दुकानावर ग्राहकांची मोठी गर्दी उसळली आहे. मोहम्मद अली मार्गावर रात्री उशिरापर्यंत खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ असते. मुस्लिम समाजात रमजान महिन्याला विशेष महत्त्व असून महिनाभर रोजे ठेवून अल्लाहची इबादत केली जाते. या महिनाभराच्या उपासनेनंतर मुस्लिम समाजाचा सर्वात मोठा सण ईद साजरा होतो.
ईदच्या दिवशी नवीन कपडे घालण्याची परंपरा असल्याने बाजारपेठेत कपडे, जोडे आणि टोप्यांच्या खरेदीसाठी महिला, पुरुष आणि मुलांची मोठी गर्दी दिसून येत आहे. ईदनिमित्त घरोघरी शिरखुर्मा बनवला जातो. यासाठी लागणाऱ्या शेवया, काजू बदाम, चारोळी, मनुके, पिस्ता, अंजीर, खारीक आणि सुके खोबरे यांच्या दुकानांनी बाजारपेठ सजली आहे. एकूणच रमजान ईद जसजशी जवळ येत आहे तसतशी बाजारपेठेतील चमक वाढत असून मुस्लिम बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. अकोला महापालिकेत उद्धव ठाकरे गटाला मोठा हादरा बसला आहे. शिवसेनेचे उभाटा आमदार नितीन देशमुख यांचे खंदे समर्थक मानले जाणारे जिल्हा प्रमुख मंगेश काळे यांच्यासह 4 नगरसेवकांनी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत शिंदे गट प्रवेश केला. अकोल्यात उद्धव सेनेची धुरा सांभाळणारे आमदार नितीन देशमुख यांच्यासाठी हा मोठा वैयक्तिक आणि राजकीय धक्का मानला जात आहे. 6 पैकी 4 नगरसेवक फुटल्यामुळे महापालिकेत उद्धव सेनेचे अस्तित्व धोक्यात आले आहे. निवडून आलेले नगरसेवक सांभाळण्यात उद्धव सेनेला अपयश आले, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. इतकेच नाही तर उद्धव सेनेचे जिल्हाध्यक्षपद मंगेश काळे यांच्याकडे होते. संघटनेतील पदाधिकारी सोडून जात असून त्यामागे कोण अशी विचारणा सुरू झाली आहे. उद्धव सेनेचे जिल्हाप्रमुख मंगेश काळे, त्यांच्या पत्नी व नगरसेविका सुरेखा काळे, सागर भारुका, मनोज पाटील आणि नगरसेविका सोनाली सरोदे यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश सोहळा रात्री 2च्या सुमारास रंगल्याची माहिती आहे. काय मत आहे आपलं? काय वाटतं आपल्याला याच्यावर? सर, पक्षबाजी आता हा खेळ काही नवीन राहिलेला नाही. हा पोरका खेळ झालेला आहे. ज्याकडे स्वार्थ आहे तिकडे ते जातात, निवडून येतात आणि लगेच त्यांचं काम झालं की नवीन पक्षामध्ये ते पदार्पण करतात. परंतु हे अत्यंत चुकीची बाब आहे. कुठल्याही पक्षासोबत असं होऊ नये. ताकि वो काम के लिए हमें अब जो दौड़ना है, छोटे लोगों को, गरीब तबके के, मजदूर वर्ग के लोग, इन्हें अब दौड़ने का काम नहीं पड़ेगा इतना. तो ये डायरेक्ट बॉम्बे जाके बात कर सकते. ते त्या पक्षावर निष्ठावान जनता आहेत, त्यांनी याच लोकांना जे आधी शिंदे गटाला गेले होते 25 होके एकदम ओके असं म्हटलेलं आहे. हा त्यातलाच प्रकार आहे. हे प्रकार आता होतच राहतील. ज्या नेत्यांसाठी भांडणं करतो, ज्या पक्षांसाठी भांडणं करतो, ते कोणता पक्ष कुठल्या पक्षाला जाऊन मिळेल किंवा कुठला नेता कुठल्या नेत्याला जाऊन मिळेल हे सांगता येत नाही. म्हणून आपल्या विदर्भाचे कवी म्हणतात अनंत राऊत साहेब की नेता जनतेचा नाही रे कोणी, सारे एकाचे माडीचे मणी, कुंकू एकाच्या नावाची माती आणि गर्भ दुसऱ्याच्या नावाचा धरला आहे. अशा प्रकारची या आपल्या देशाची, या महाराष्ट्राची परिस्थिती झालेली आहे. आणि हा जो फोडाफोडीचा आहे तो त्यांचा अंतर्गत विषय आहे. त्याबद्दल तर मी काही भाष्य करू इच्छित नाही. पण माझी एकच इच्छा आहे की आता हे सगळं बंद व्हावं आणि एक सुरळीत आणि छान राजकारण चालू व्हावं. महानगरपालिकेतले लोकांचे प्रश्न जे आहेत, रोडचे प्रश्न आहेत, पाण्याचा प्रश्न आहे, विजेचा प्रश्न आहे, अतिक्रमणाचा प्रश्न आहे, मेन म्हणजे लोकांना फार त्रास होतो आहे रहदारीच्या याच्यात. तर त्या दृष्टीने, त्या अनुषंगाने प्रत्येक नगरसेवकांनी आता कार्य करावी अशी लोकांची इच्छा आहे. उद्धव सेनेच्या 6 पैकी 4 नगरसेवकांनी शिंदे सेनेच्या धनुष्यबाण हातात घेतला. या पक्षफुटीमागे भाजपचा हात असल्याची ओरड उद्धव सेनेत आहे. जे 4 नगरसेवक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपसोबत जाण्यास तयार होते ते भाजपमध्ये का गेले नाही अशी विचारणा आता सर्वत्र होत आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून धनुष्यबाण हातात घेणाऱ्या या उद्धव सेनेच्या 4 नगरसेवकांनी महापालिका निवडणुकीनंतर भाजपच्या ऑपरेशन लोटसमध्ये इच्छा दाखवल्याची माहिती आहे. शहर सुधार आघाडीची सत्ता स्थापनेच्या पूर्वी RRCने तशी बातमी देखील प्रसारित केली होती. त्या बातमीनंतर ऑपरेशन लोटस थांबवण्यात आले. पण आता थेट भाजपमध्ये जाणारे 4 नगरसेवक शिंदे सेनेत गेले. या पक्षप्रवेशामागे विधान परिषद निवडणुकीची छुपी रणनीती असल्याची ओरड सुरू झाली आहे. नुकतीच विधान परिषद नाही तर अकोला पूर्व विधानसभा बळकट राहावी यासाठी हा पक्षप्रवेश घडविला गेला आहे. अकोला पूर्व मतदारसंघात भाजपच्या घटलेल्या नगरसेवकांची संख्या पाहता ही रणनीती आखल्या गेली. आता या 4 नगरसेवकांना शिंदे सेनेत जाण्याचा नेमका काय फायदा, तर याचे सोपे गणित आहे. ते 4ही नगरसेवक आता अकोला महापालिका शहर सुधार आघाडीच्या सत्तेचे भाग राहणार आहे. त्यांना विकास कामांचे कोट्यावधी तर मिळतीलच, त्याशिवाय पडीक प्रभागातून दर महिन्याला मोठा निधी प्राप्त होईल. पण ज्या मतदारांनी उद्धव सेनेच्या नगरसेवकांना मोठ्या आशेने निवडून दिले ते नगरसेवक महापालिका निकालास 2 महिने पूर्ण होत नाही तोच पक्ष बदल करतात. याचे दुःख स्थानिक नागरिकांना आहे. या विषयावर अकोलेकरांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. अपना काम बनता भाड में जाय जनता, अशा पद्धतीचं राजकीय लोकांचं हे स्वरूप झालेलं आहे.
आपण यापूर्वीही महाराष्ट्रातही जे घडलं होतं त्याचीच ही पुनरावृत्ती आहे की निवडून यायचं या पक्षातून, जायचं त्या पक्षात. म्हणजे इथे जे मतदार आहे, सर्वसामान्य मतदार, तो ज्या व्यक्तीला निवडून देतो तो या उद्देशाने निवडून देतो की बा ह्या व्यक्ती आपल्या संसदेत जाईल किंवा समजून घ्या विधानसभेत जाईल किंवा महानगरपालिकेत रिप्रेझेंटेशन देईल. आणि हे स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठीच होत असेल ना, याच्याशिवाय दुसरं काही कारण असू शकत नाही. त्यामुळे जे जातील त्यांना जाऊ द्या. त्यांना तिकडं चांगलं वाटत असेल म्हणून ते गेले. त्यांची काही नाराजी असेल. जे आमच्यासोबत आहेत ते तर आम्ही तर उद्धव साहेबांसोबतच राहणार. ठाकरे सेनेच्याबद्दल लोकांची खूप आत्मीयता होती जी बाळासाहेब ठाकरे असताना त्यांच्याबद्दल लोकांचं प्रेम होतं. परंतु त्यांनी हिंदुत्व सोडलं, तो मार्ग त्यांनी सोडला. आम्ही स्वतःही बाळासाहेबांचे अनुयायी आजही आहोत. आपण ज्यांचे चहा पितो ते बाळासाहेबांचे खूप मोठे फॅन आहेत. परंतु त्या पक्षानं हिंदुत्वाचा मार्ग सोडला. त्यामुळे आज उद्धव ठाकरे पक्षाची जी वाताहत होत आहे ते त्यांनी त्यांचा नीतिमत्ता, विचारसरणी आणि मार्ग सोडला म्हणून ते होत आहे. जे नगरसेवक उद्धव ठाकरे सेनेला सोडून शिंदे सेनेमध्ये गेले त्यांचं अभिनंदन. खरोखर त्यांनी निर्णय योग्य घेतला असं माझं मत. दक्षता नगर उड्डाण पुलावर मंगळवारी सायंकाळी धावत्या चारचाकी गाडीला अचानक आग लागल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र गाडी पूर्णतः जळून खाक झाली आहे. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग नियंत्रणात आणण्यात यश आले आहे. दक्षतानगर उड्डाणपुलावरून चारचाकी गाडी जात असताना अचानक गाडीमधून धूर निघू लागला आणि काही क्षणातच गाडीने पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला कळवले. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत तत्काळ आग विझवण्याचे काम सुरू केले. त्यांच्या अथक प्रयत्नानंतर काही वेळातच आग नियंत्रणात आणण्यात यश आले. मात्र तोपर्यंत गाडी पूर्णतः जळून खाक झाली होती. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, ही दिलासादायक बाब आहे. मात्र गाडीला आग लागण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून याबाबत अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. तेल्हारा बस स्थानकावर एसटी बस अचानक फलाटावर चढल्याने खळबळ उडाली. या घटनेत 2 महिलांना किरकोळ दुखापत झाली असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. दरम्यान वाहकाच्या चुकीमुळे हा अपघात झाला की आणखी कशामुळे याचा तपास होण्याची गरज आहे. तेल्हारा बस स्थानकावर मंगळवारी सायंकाळी धक्कादायक घटना घडली. शेगाव आगाराची बस क्रमांक MH40 AQ 6280 ही बस स्थानकावर येत असताना चालकाचे अचानक नियंत्रण सुटले आणि बस थेट फलाटावर चढली. अचानक घडलेल्या प्रकारामुळे फलाटावर उपस्थित प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. या अपघातात 2 महिलांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना तत्काळ प्राथमिक उपचारासाठी हलविण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र काही क्षणांसाठी मोठा अनर्थ टळल्याची भावना उपस्थितांमध्ये व्यक्त झाली. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत मदतकार्य सुरू केले आणि बसला सुरक्षितपणे परत खाली आणण्यात यश मिळवले. बस पुन्हा खाली आल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान बसचे नियंत्रण नेमके का सुटले याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नसून या घटनेची चौकशी सुरू आहे. या प्रकारामुळे बसस्थानकातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अकोला येथील प्रसिद्ध डॉक्टर नाईक होमिओपॅथीमध्ये थायरॉइड, लठ्ठपणा, ॲसिडिटी, गुडघेदुखी, कंबरदुखी, संधिवात, मायग्रेन यासारख्या असाध्य आजारांवर उपचार घेऊन रुग्ण आता निरोगी जीवन जगत आहेत. ॲडव्हान्स होमिओपॅथीच्या उपचारामुळे आत्तापर्यंत हजारो रुग्णांना मोठा फायदा झाला आहे. गेल्या 40 वर्षापासून डॉक्टर नाईक होमिओपॅथीमध्ये शरीराच्या सर्व आजारांवर संपूर्ण आणि यशस्वी उपचार केले जात आहेत. ज्या रुग्णांना इतर ठिकाणी उपचार घेऊनही फरक पडलेला नाही, अशा रुग्णांनी एकदा येथे नक्कीच भेट दिली पाहिजे. अधिक माहितीसाठी रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक 91 75 95 71 29 किंवा 91 30 0 16 12 9 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू शकतात. तसेच naikhomeopathy.com यूट्यूबवर अधिक माहिती मिळू शकतात. येथे उपचार घेऊन पूर्णपणे बऱ्या झालेल्या एका महिला रुग्णाने आपला अनुभव व्यक्त केला आहे. माझे नाव संगीता. मला नाईक होमिओपॅथी येथे येण्याअगोदर थायरॉइडचा त्रास होता. वजन वाढले होते. अंगावर सूज होती. हातपाय दुखायचे. आता 4 महिन्याच्या उपचारानंतर मला खूप आराम आहे. या 4 महिन्यात माझे वजन 5 किलो कमी झाले. थायरॉइडचा त्रास कमी झाला. मन उत्साही आणि पक्के झाले. नाईक होमिओपॅथीच्या उपचाराने मी 90% समाधानी आहे. काय म्हणता, काय त्रास होता तुम्हाला? थायरॉइडचं होतं. ओके. अजून काय त्रास होता? पित्त व्हायचं आणि पाय बी सगळं दुखायचं. ओके. आता नाईक होमिओपॅथीच्या ट्रीटमेंटनी कसं वाटतंय? खूप
खूप छान वाटते, आता बरं वाटतंय. 4 महिन्यात फरक झाले, वजन पण कमी झालं. किती किलो वजन कमी झालं? 5 ओके. किती टक्के आराम वाटतो तुम्हाला? 90%. मन कसं आहे पहिल्यापेक्षा? मन खूप इच्छा चांगली वाटते आता पहिल्यापेक्षा, म्हणजे खूप समाधानी आहे तुम्ही ट्रीटमेंटनी? हो समाधान आहे. स्थानिक पोलीस प्रशिक्षण केंद्रात नुकतेच वार्षिक निरीक्षण पार पडले. राज्याचे अपर पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश यांनी केंद्राला भेट देऊन कामकाजाचा सखोल आढावा घेतला. यावेळी त्यांनी केंद्रात झालेले सकारात्मक बदल आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक केले. निरीक्षण दरम्यान कृष्ण प्रकाश यांनी नमूद केले की निधी आणि संसाधनाची कमतरता असूनही प्रशिक्षण केंद्राच्या दर्जात कमालीची सुधारणा झाली आहे. केवळ संसाधने उपलब्ध नसून चालत नाही, तर ती प्रभावीपणे राबवण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना आणि दृढनिश्चयाची जोड लागते, हे या केंद्राने सिद्ध करून दाखवले आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. या परिवर्तनाचे श्रेय त्यांनी केंद्राचे प्राचार्य पोलीस अधीक्षक डॉक्टर निलेश पांडे आणि त्यांच्या टीमला दिले. यामध्ये इंडोर डायरेक्टर DYSP पूनम पाटील आणि आउटडोर डायरेक्टर DYSP मनीष पाटील यांच्या समर्पित कामाचा त्यांनी विशेष उल्लेख केला. वाशिम शहरात एक धक्कादायक घटना समोर आली. वाशिमच्या हिंगोली रोडवर रात्रीच्या वेळी रस्त्याचे काम सुरू असताना JCBने माती पसरत असताना एका व्यक्तीचा हात आणि पाय सापडला, तर आज सकाळी उर्वरित मृतदेह सापडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. वाशिम शहरातील हिंगोली रोडवर रस्त्याच्या कामासाठी JCBच्या सहाय्याने माती पसरवण्याचे काम सुरू होते. याच दरम्यान अचानक मातीच्या ढिगाऱ्यातून मानवी हात आणि पाय बाहेर आल्याचे दिसून आले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. रात्रीच्या वेळी उर्वरित शरीराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता ते सापडले नाही. मात्र आज सकाळी जेव्हा पुन्हा शोध मोहीम राबवण्यात आली, तेव्हा घटनास्थळी त्या अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला. घटनेची माहिती मिळताच वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, वाशिम शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार, फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. पोलीस आता या अज्ञात व्यक्तीची ओळख पटवण्याचे आणि या घटनेमागे नेमके कारण शोधण्याचे काम करत आहेत. ही घटना घातपात आहे की अपघात, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र या प्रकरणाचे संपूर्ण सत्य पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर स्पष्ट होईल, अशी माहिती वाशिमचे पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी दिली. सध्या अधिक तपास सुरू आहे. सध्या नेमकं काय घडलेलं आहे हे आपल्याला सांगता येणार नाही. पोस्टमॉर्टमसाठी बॉडी घेऊन जात आहोत आपण. मर्डर आहे की ॲक्सिडेंटल डेथ आहे हे अजून तपास केल्यानंतर समजेल. तुम्ही पाहू शकता इथे संपूर्ण पोलीस SP, ॲडिशनल SP, SDPO वाशिम, ठाणेदार, LCB-PI आणि सर्व आमचा चमू इथे उपस्थित आहे. लवकरच आम्ही याचा काय सोक्षमोक्ष लागेल ते आम्ही तुम्हाला कळवू. बाळापूर तालुक्यातील हाता ते कारंजा रमजानपूर रस्ता दुरुस्ती व डांबरीकरण त्वरित व्हावे या मागणीसाठी गावकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले. गावाची समस्या सोडवावी यासाठी प्रशासनाकडे रेटा लावला. हाता कारंजा रमजानपूर हातरुण रोडचे काम अर्धवट आहे. काही वर्षापासून रस्ता खराब आहे. गावातील शेकडो विद्यार्थी, व्यापारी, प्रवासी रोज या मार्गाचा वापर करतात. रस्ता चांगला नसल्याने बरेचदा अपघात झाले. बसेस सुद्धा वेळोवेळी बंद करण्यात येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हाताफाटा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम उपविभाग 2 अकोलाचे कनिष्ठ अभियंता पलाश भोयर यांनी रोडचे कामाबाबत वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन उपाययोजना करण्याबाबत पत्र दिल्यानंतर आंदोलन स्थगित केले. पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मार्च 2026ला हाता सर्व ग्रामस्थांच्या वतीने इथे हाताफाटा इथे रास्ता रोको करण्यात आलेले आहे. या रास्ता रोकोचे प्रायोजन असे की 2021-22 मध्ये पंतप्रधान ग्राम सडक योजनेमधून सदर रस्त्याचे रुंदीकरण आणि नूतनीकरणाचा एक इस्टिमेट बनले होते, परंतु त्याच्यामध्ये 1.5 ते 2.25 किलोमीटरचा प्रिमायसेस त्या इस्टिमेटमधून वगळण्यात आला. सध्या या रस्त्याची एवढी दुरावस्था आहे की या रस्त्याने भरपूर ॲक्सिडेंट, त्यानंतर शाळेकरी मुळे भरपूर पडलेले आहेत, त्यानंतर येणारे जाणारे गावकऱ्यांना याचा भरपूर त्रास आहे. त्याकरता आम्ही आज सर्व पक्षाच्या वतीने, सर्व ग्रामस्थांच्या वतीने इथे रास्ता रोको आयोजित केलेले आहे. तर या रास्ता रोकोने जर सदर सरकारवर किंवा जे काही यंत्रणा आहे यांच्यावर जर प्रभाव पडत नसेल तर यानंतर आम्ही आमरण उपोषणाचा इथं इशारा जाहीर करतो.
लवकरात लवकर आमच्या जे प्रश्न आहेत या रस्त्याचे मार्गी लावण्यात यावे अशी सर्वांना विनंती करतो. अन्यथा इथं आमरण उपोषणास आम्ही सामोरे जाऊ अशी सर्व ग्रामस्थांच्या वतीने ग्वाही देतो. अमरावती गुन्हे शाखेच्या पथकाला 17 मार्च रोजी एक व्यक्ती MD अंमली पदार्थ विक्रीसाठी जवळ बाळगून असल्याची माहिती मिळाली. पथकाने समर्थवाडी साईनगरातील महेश राजू खोडे यांनी युवकाची अस्परा बारच्या मागील भागात चौकशी केली. त्याच्याजवळ अंमली पदार्थ आढळला. गुन्हे शाखा पथकाने पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कारवाई केली. महेश खोडे मंगळवारी सायंकाळी साईनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका कॅन्टीनमध्ये मॅफेडॉन MD ग्राहकांना विक्री करताना आढळला. पथकाने अतिशय शिताफीने त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर 2 पंच व राजपत्रित अधिकारी यांच्या समक्ष आरोपीची विचारपूस केली. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून 3,52,000 रुपये किमतीची 23.530 ग्रॅम MD मॅफेडॉन पावडर तसेच एक मोबाईल असा एकूण 4,22,950 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीविरुद्ध राजापेठ पोलीस ठाण्यात NDPS ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कापूस खरेदीला 15 दिवसांची मुदतवाढ दिल्यानंतर आता मुदत संपल्यावरही स्लॉट बुकिंग सुरू न करता CCI मार्फत कापूस खरेदी थांबवली आहे. कापूस खरेदी केंद्र बंद झाल्याने अमरावती विभागात जवळपास 40,000 शेतकरी संकटात अडकले आहेत, अशी ओरड आमदार खोडके यांनी विधानसभेत केली आहे. CCI मार्फत शासकीय कापूस खरेदी 30 एप्रिल 2024 पर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांनी राज्य विधिमंडळात औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली आहे. 18 मार्चला सभागृहात आमदार सुलभाताई खोडके यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून शासनाने तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली. शासनाने कापूस खरेदी बंद केल्याने अमरावती विभागात जवळपास 40,000 शेतकऱ्यांचा कापूस माल त्यांच्या घरात पडून असल्याने आर्थिक नुकसान होत आहे. आमदार सुलभाताई खोडके यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा 500 ते 700 रुपये कमी दराने कापूस विकावा लागत असल्याने खासगी व्यापाऱ्यांकडून त्यांची आर्थिक लूट होताना दिसत आहे. त्यामुळे CCI मार्फत शासकीय कापूस खरेदीस 30 एप्रिल 2024 पर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी आमदार सुलभाताई खोडके यांनी केली आहे. कापूस बाजारात आल्यानंतरही राज्य शासनाकडून नोंदणी प्रक्रिया, खरेदी केंद्र सुरू करणे, मनुष्यबळ आणि गोदामांची व्यवस्था करण्यात वारंवार होणारा विलंब, केंद्र शासनामार्फत CCI मार्फत खरेदी जाहीर असूनही राज्य शासनाच्या यंत्रणेअभावी प्रत्यक्ष खरेदीत येणारे अडथळे आणि मर्यादित केंद्र, कमी खरेदी क्षमता व दर्जाबाबतच्या कडक निकषामुळे शेतकऱ्यांकडील सर्व कापूस खरेदी न केला जाणे, बहुतांश शेतकऱ्यांकडे साठवणुकीसाठी गोदामे नसणे तसेच ओलावा व पावसामुळे कापूस खराब होण्याच्या भीतीपोटी शेतकऱ्यांना आपला माल साठवून ठेवणे अशक्य होणे, या अनिश्चिततेचा फायदा घेऊन खासगी व्यापाऱ्यांकडून हमीभावापेक्षा 500 ते 700 रुपयांनी कमी दराने कापूस खरेदी करून शेतकऱ्यांची केली जाणारी आर्थिक लूट, शासनाने 15 मार्च 2026ची खरेदीची मुदत संपल्यानंतरही स्लॉट बुकिंग बंद केल्याने हजारो शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक राहून त्यांच्यावर उपासनेची वेळ येणे, आजही हजारो शेतकऱ्यांकडे घरामध्ये पडला असणे, या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन कापूस खरेदीसाठी आवश्यक केंद्रे व इतर पायाभूत व्यवस्था तातडीने निर्माण करण्याकरिता 30 एप्रिल 2026 पर्यंत कापूस खरेदीला मुदतवाढ देण्याबाबत शासनाने तातडीने कार्यवाही करण्याची या मागणी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी शासनाकडे करीत आहे. अकोला शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रुपाली पंकज कविटकर हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात पोलीस तपास सुरू असून संबंधित डॉक्टरांवर वैद्यकीय अहवाल प्राप्तीनंतरच गुन्हा दाखल करता येईल असे सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांनी स्पष्ट केले आहे. रुपाली पंकज कविटकर या अमरावतीच्या अंबाडा येथील महिलेचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून संबंधित डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र शस्त्रक्रियेनंतर प्रकृती सुधारण्याऐवजी ती अधिकच खालावली आणि दुर्दैवाने महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणात मृत्यूचे कारण आणि वैद्यकीय अहवाल प्राप्तीनंतर प्रचलित पद्धतीनुसार तपास केल्यानंतर डॉक्टरवर गुन्हा दाखल होईल असे सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनच्या ठाणेदार मालती कायटे यांनी RRC न्यूजसोबत बोलताना स्पष्ट केले आहे. पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन येथे दिनांक 10/3/2026 रोजी अकोट येथील महिला हिचा मुलीचा
मृत्यू उपचारादरम्यान अकोला येथील हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन झाल्यानंतर त्यानंतर इथल्या 2 हॉस्पिटलमध्ये रेफर होऊन नागपूर येथे पुढील उपचारादरम्यान झाला होता. तरी त्यांचा जेथे पहिले ऑपरेशन झालं त्या सदरील डॉक्टरांविरुद्ध यांनी तक्रारी अर्ज दिला होता आणि गुन्हे दाखल करण्याची मागणी करत होता. सदर अर्जाच्या अनुषंगाने 3 हॉस्पिटलला रेफर झाल्यानंतर तिच्यावर काय ट्रीटमेंट झाली व मरणाचे काय कारण आहे याचे व्यवस्थित कागदपत्रे प्राप्त करून सदर कागदपत्रे प्राप्त करून माननीय वरिष्ठांसमोर त्याचा अहवाल सादर करून व वरिष्ठ वैद्यकीय कॉलेज येथे पाठवून त्याबाबत हलगर्जीपणा आहे किंवा कसे याचे व्हेरिफिकेशन करून गुन्हा दाखल करू याबाबत त्यांना समजून सांगण्यात आले. तरी सदर महिलेने दिलेल्या तक्रारी अर्जाबाबत संपूर्ण वेगवेगळ्या हॉस्पिटलमधून कागदपत्रे प्राप्त करून त्याच्यावर सविस्तर अहवाल बनवून माननीय शल्य चिकित्सक अकोला डीन साहेब यांच्याकडे पाठवून गुन्हा दाखल करण्याची तजवीज ठेवलेली आहे. तशी माहिती माननीय वरिष्ठांनाही देण्यात आलेली आहे. यांच्या विनंतीवरूनच आम्ही गैरअर्जदार डॉक्टर यांना तात्काळ बोलवलं, कारण त्यांचं म्हणणं होतं की आम्ही अकोटचे आहे, आम्ही फार लांबून आलेलो आहे. तर आम्ही तात्काळ डॉक्टरांना कॉल केला. डॉक्टरांकडे पेशंट होते, तरी त्यांनी सांगितलं की मॅडम 1 ते सव्वा तास लागेल. 1 ते सव्वा तासात डॉक्टर आले. डॉक्टरांनी त्यांचं आमने सामने माझ्या चेंबरमध्ये बोलणं झालेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्या सोबत आलेले इतर जे लोक आहेत जे अर्जदारही नव्हते ते डॉक्टरांची इज्जत घालत होते आणि मलाही बोलत होते. त्यांना त्याच्यात एवढंच मी म्हटलेलं आहे की तुम्ही मला अशा शब्दात बोलू शकत नाही आणि ते जातही नव्हते. अर्जदार महिलेचं काही म्हणणं नव्हतं याच्यात, परंतु बाकीचे जे आहे लोक जो आहे व्यक्ती त्याचं जास्तच बोलणं सुरू होतं. त्याच्यामुळे मी माझे कर्मचारी डायरीवरचे बोलवले, कारण रात्री आमच्याकडे भरपूर प्रकरण आले होते, भरपूर फिर्यादी होते आणि रात्रीचे 10 सव्वा 10 झाले. त्यांना म्हटलं तुम्ही यांना बाहेर काढा, जेणेकरून मला पुढच्या लोकांचं घेऊन बाकीच्या लोकांना उशीर होणार नाही याचं लक्ष द्यायचं होतं. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. हिंदू नववर्षाच्या स्वागताची तयारी झाली पूर्ण. राजेश्वर मंदिरातून गुढीपाडव्यानिमित्त भव्य यात्रेचे आयोजन. जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प केला गेला सादर. कृषी, शिक्षण आणि समाज कल्याणवर विशेष भर. ईदपूर्वीच अकोल्याच्या बाजारपेठेत रौनक. प्रत्येकाची रात्रीतून होते मोठी खरेदी. शिवसेनेची मशाल सोडून 4 नगरसेवकांच्या हातात धनुष्यबाण. शिवसेनेतील बंडखोरी मागे भाजपचा हात असल्याचा संशय वाढला. दक्षतानगर उड्डाणपुलावर 4 चाकी जळून खाक. तेल्हारा बस स्थानकात एसटी बस थेट फलाटावर चढली. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,46,000 दर्शकांनी RRC यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.